दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहेत। शरद पवार यांच्या पक्षाकडनं विलिनीकरणावर जोर दिला जातोय। राष्ट्रवादीचे नेते मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत। आधी शपथविधी आणि नंतर विलिनीकरणाचं पाहू असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतमतांतर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या दोन्ही पक्षाची आघाडी झाली। तिकीट वाटपाचा सर्व तो कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी दादांना भेटत असताना सुद्धा दादा मामांना म्हणायचे की अरे आता कशाला आपण, कारण सीट वाटपाच्या बाबतीमध्ये आणि आम्ही त्यांचे थोडेसे जरा ताणाताणी व्हायची। दादा म्हणायचे आता कशाला ताणाताणी करताय, आपण 12 तारखेलाच खरं एकत्र येणार होतो, काय झालं मला माहिती नाही, पण आता या निवडणुका झाल्यानंतर आपण एकत्र येऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला अनेकांच्या समोर बोलून दाखवलं होतं। माझ्या एकट्यासमोर नाही तर जिजाई बंगल्यामध्ये जे कोणी होते त्यांच्या समोर दादांचं सार्वजनिक वक्तव्य होतं। नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही। त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सेल्फ लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे, म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब।